पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राजन तेलींच्या विरोधामध्ये फसवणुकीची तक्रार करण्यात आली। जिल्हा बँक व्यवस्थापक दोर्लेकरांनी सीबीआयकडे तक्रार केलेली आहे। राजकीय हेतूने राग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी प्रतिक्रिया या संदर्भात राजन तेली यांनी दिलेली आहे। उद्या मी माननीय मुख्यमंत्र्यांना हेच सांगणार आहे, ही जी काही दादागिरी संघाची आमची जी सगळी वरची मंडळी त्यांच्या निदर्शन मी काही गोष्टी आणून देणार आहे। माझे संबंध त्या सगळ्यांशी आहेत की ही अशी जी प्रवृत्ती आहे, ह्या प्रवृत्तीविरुद्ध माझा लढा आहे। मी पालकमंत्री किंवा मनी देवी टार्गेट करण्यासाठी नाही, ही बँक टिकली पाहिजे। आता सांगा 65 लाख रुपये काय स्वित्झर्लंडला सहकारमध्ये बघण्यासाठी संचालक मंडळ जे गेलं आहे बघा, हे काय पालकमंत्र्याची परवानगी घेतल्याशिवाय गेले का? पालकमंत्र्याच्या परवानगीशिवाय कोणाला तिथे पैसे दिले गेले का? पालकमंत्र्याच्या परवानगीशिवाय तिथं उठतं बसतो कोण काय? पालकमंत्र्याच्या परवानगीशिवाय 4 वर्ष तो मनी देवी तिथं राहिला, हे कोणाच्या ह्याच्यावर आहे? ते दोष कोणाला देणार? बाकीचे सुद्धा होते, मग तज्ञ संचालक जाऊ शकले असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।